हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यशया 49:26 वचन. यशया 49:26. तुझा छळ करणाऱ्यांना स्वतःचे श्वास खायला लागेल. नव्या द्राक्षरसाने जसे लोक मस्त होतात, तसे ते आपल्या रक्ताने मस्त होतील. ह्याहून मी परमेश्वर तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता, याकोबाचा समर्थ प्रभू आहे, हे सर्व मानव जातीला समजेल. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते? तुझा छळ करणाऱ्या स्वतःचेच मांस खाव्यास लावी. नव्या द्राक्षरसाने जसे लोक मस्त होतात, तसे ते आपल्या रक्ताने मस्त होतील. यावर मी परमेश्वर तुझा त्राता, तुझा उद्धार करता, याकोबाचा समर्थ प्रभू आहे, हे सर्व मानव जातीला समजेल. प्रभू म्हणतो की जे लोक तुला त्रास देतात, तुझा छळ करतात, त्यांना मी त्यांचे मांस खाव्यास लावेन. जसे लोक द्राक्षरसाने मस्त होतात, तसे ते आपल्या रक्ताने मस्त होतील. पहा, आपण इथे बायबलमध्ये पाहू की प्रभूच्या लोकांना त्रास देणारे, प्रभूच्या लोकांचा छळ करणाऱ्यांना प्रभू स्वतः शिक्षा करणार. परमेश्वर स्वतः त्यांना शिक्षा देणार आहे. आता बघा, प्रभूच्या लोकांचा अपमान होतो, छळ होतो, प्रभूचे लोक क्षमा करतात, सोडून देतात, पण परमेश्वर सोडणार नाही. परमेश्वर स्वतः मात्र त्यांना शिक्षा करणार. आपल्याला क्षमा करायचे. लोक आपल्याला बोलतात, त्रास देतात, छळ करतात, अपमान करतात, बदनाम करतात, आपण त्यांना क्षमा केली पाहिजे. परंतु प्रभू काय करेल? आपण क्षमा केली तर प्रभू त्यांना शिक्षा करेल, पण आपण क्षमा करणार नाही तर प्रभू त्यांना शिक्षा करणार नाही. प्रभू म्हणतो तुम्ही क्षमा करा. तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला छळ करणाऱ्याला शिक्षा प्रभू म्हणतो मी करेन, म्हणजे प्रभू करेल. प्रभू म्हणतो त्यांचेच मांस मी त्यांना खायला लावेन, त्यांचेच रक्त मी त्यांना प्यायला लावेन, अशी त्यांची दशा मी करून टाकेन. जे लोक, प्रभू म्हणतो, माझ्या लोकांना त्रास देतात, अशा लोकांची दशा बनेल. प्रभूच्या लोकांचा छळ करणाऱ्या लोकांचा प्रभू नायनाट करेल. अनेक वेळा प्रभूच्या लोकांच्या विरुद्ध बोलतो, प्रभूच्या सेवकांविरुद्ध बोलतो, कुरकुर करतो, त्यांची निंदा करतो, तोंडावर गोड बोलतो, पण पाठीमागे आपण त्यांच्याच विरुद्ध बोलतो. परंतु परमेश्वर हे सर्व ऐकतो. भले देवाचे सेवक ऐकत नाही, त्यालाही माहिती नाही, पण देवालाही ऐकायला येते. गन्ना 12 अहरोन आणि मिरियाम मोशेच्या विरुद्ध बोलत होते, त्याच्या बायको संबंधाने बोलत होते, कुरकुर करत होते. हे परमेश्वराने ऐकले. मोशेला काहीच माहिती नाही, पण ऐकलो कोणी? परमेश्वराने. आणि देवपित्याने त्याला म्हटलं, मोशे, अहरोन, मिरियाम यांना अचानक दर्शन मंडपात येण्यास सांगितले. आणि ते दर्शन मंडपात गेले तेव्हा देवपित्याने अहरोन आणि मिरियाम यांना म्हटले, माझा सेवक मोशे याच्याशी मी तोंडोतोंड समोरासमोर बोलतो, त्याच्याविषयी बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? तो माझ्या घराण्यातला विश्वासू मनुष्य आहे. ताबडतोब मिरियाम कोडी बनली. अहरोन पश्चाताप करू लागला, क्षमा मागू लागला. तेव्हा अहरोन मोशेला म्हणतो की हिच्यासाठी देवाकडे विनंती कर. तेव्हा मोशेने देवाकडे विनंती केली. तेव्हा देवपिता मोशेला म्हणतो, हिचा बाप तिच्या तोंडावर थुंकला असता तर निदान 7 दिवस तरी तिला लाज वाटली असती. 7 दिवस छावणीच्या बायकेला कोंडून ठेवा. मिरियाम 7 दिवसपर्यंत कोडी राहिली, कारण तिने मोशेच्या विरुद्ध कुरकुर केली होती म्हणून. बघा, मोशेला माहिती नव्हतं, मोशेने ऐकलं नव्हतं, पण परमेश्वराने ऐकलं. जेव्हा देवाच्या सेवकाविरुद्ध, देवाच्या पवित्र जनाविरुद्ध कोणी काही कारस्थाने रचत आहे, कुरकुर करत आहे, निंदा करत आहे, तेव्हा परमेश्वर ऐकतो, परमेश्वर पाहतो, आणि मग परमेश्वरच त्यांना शिक्षा करीतो. देवाचे लोक, देवाचे सेवक माफ करतात, क्षमा करतात, पण देव त्यांना शिक्षा करतो जे त्रास देतात, छळ करतात त्यांना. मग शिक्षा करणारा परमेश्वर आहे, तो शिक्षा करणार. आपल्याला क्षमा करायचे, शिक्षा करण्याचं काम परमेश्वराचं आहे. तो शिक्षा करणार, तो दंड देणार. आपण मात्र क्षमा केली पाहिजे, म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. म्हणून देवाच्या लोकांविरुद्ध, देवाच्या सेवकांविरुद्ध जाऊ नका. हल्ली तर आपण पाहतो प्रभूच्या लोकांना भरपूर त्रास द्यायला लावलेले, त्यांचा अपमान केला जाते,
बनणार. परंतु जे लोक प्रभूच्या लोकांना त्रास देतात, प्रभू त्यांना दंड देणार, त्यांना शिक्षा करणार आणि ती शिक्षा, तो दंड फार भयंकर असणार, अगदी कठीण असणार. पृथ्वी तर प्रभू त्यांना दंड देणार, परंतु अधोलोकात सुद्धा यातना, पीडा, वेदना युगानुयुगासाठी भोगण्यासाठी ते या अधोलोकात नरकात जाणार. प्रभू सोडणार नाही त्यांना. प्रभूच्या लोकांना त्रास देणाऱ्यांचा सूड प्रभू स्वतः उगवील. आपल्याला माफ करायचे, क्षमा करायचे. प्रभूचे लोक जितकं सहन करत जाणार तितके ते महान बनत जाणार, तितके ते थोर बनत जाणार, तितकं परमेश्वराचा अनुग्रह त्यांना प्राप्त होत जाणार. जितके ते प्रभूमध्ये सहन करणार, जितकं ते प्रभूमध्ये स्थिर राहणार, विश्वासू बनणार, प्रभूसाठी झटणार, तितकं प्रभू त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करणार. आपल्याला सहन करायचं आहे, क्षमा करायचे, प्रभूची सेवा, प्रभूचं काम करायचंय. म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. बायबल तर सांगते गणना 24:9, जो तुझे अभिष्ट चित्तेल त्याचे अभिष्ट होईल. म्हणजे जो देवाच्या लोकांचं चांगलं योजेल, जो चांगलं योजेल त्याचं चांगलं होईल. परंतु जो देवाच्या लोकांचे वाईट योजेल, आता जो वाईट योजेल त्याचे वाईट होईल. प्रभू काय म्हणते इस्रायल देवाच्या लोकांच्या बाबतीत, जो तुझे अभिष्ट चांगले चित्तील त्याचं चांगलं होईल, जो तुझं वाईट चित्तील त्याचं वाईट होईल. आता देवाच्या लोकांचा चांगले आपण विचार केला की देवाचे लोक आहे, देवाचे महान लोक आहे, देवा यांना आशीर्वाद दे, यांच्या जीवनात चांगलं घडू दे, तर त्यांना देव अनुग्रह देईल, पण त्याबरोबर देव आपल्याला पण अनुग्रह देईल. म्हणजे आपण देवाच्या लोकांचं चांगलं चित्तीलं तर आपलं चांगलं व्हायला लागेल, पण देवाच्या लोकांचं जर आपण वाईट योजलं तर आपलं वाईट होईल. आपण विचारतो दुःख का, संकट का, समस्या का, तर आपण देवाच्या लोकांचं वाईट योजले म्हणून ते वाईट आपलं व्हायला लागले. देवाच्या लोकांचं काही वाईट होणार नाही, पण जे वाईट चित्तीतील, वाईट करीतील त्यांचंच वाईट होईल. देवाच्या लोकांचं काही नुकसान होणार नाही, परंतु जे वाईट योजितील, चित्तीतील, करतील त्यांचेच वाईट होईल. देवाच्या लोकांचं चांगलंच होत जाईल, कारण देव त्यांच्या बरोबर आहे. परमेश्वर आपल्या लोकांबरोबर आहे, आपल्या लोकांच्या सभोवती आहे, त्यांना सहाय्य करण्यासाठी, त्यांना अनुग्रह देण्यासाठी, त्यांना आशीर्वादित करण्यासाठी. प्रभू आपल्या लोकांच्या बरोबर आहे. म्हणून आपण प्रभूच्या वचनानुसार, नियमानुसार आणि आज्ञेनुसार चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच प्रभूची कृपा, प्रभूचा अनुग्रह आणि प्रभूचा आशीर्वाद मात्र आपल्याला मिळणार आणि आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. परमेश्वराचा अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरणार, कारण आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आपल्या प्रत्येकाला अनुग्रहाने भरणारा मात्र परमेश्वर आहे. तोच आपल्याला अनुग्रह देतो, आशीर्वाद देतो आणि आपली बंधने मात्र तोडतो. परमेश्वराच्या लोकांना परमेश्वर नेहमी सहाय्य करतो. पहा एस्तेर 3 अध्याय. हामान यहुदी लोकांविरुद्ध कारस्थान रचते. संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट व्हावा. मर्दखाय आणि मर्दखाईचे लोक म्हणजे यहुदी लोक, या सर्व लोकांचा नायनाट व्हावा म्हणून हामानने भांडारात पैसे सुद्धा भरले होते. तो त्यांच्याविषयी डाव तर रचतच होता आणि त्यांचा नाश व्हावा म्हणून त्याने स्वतः पैसे भरले हामानने. आणि तो यहुदी लोकांची विरुद्ध कारस्थाने रचू लागला. निर्णय झाला, राजाने सही केली, म्हणजे आपला शिक्का त्याच्यावर मारला, शिक्कामोर्तब झाला, राजाची मुद्रा त्याच्यावर, मात्र राजाच्या मुद्रेचा ठसा त्याच्यावर उमटण्यात आला. मात्र जी गोष्ट यहुदी लोकांच्या नाशाविषयी लिहिली होती, नायनाटाविषयी, म्हणजे यहुदी लोकांचा नायनाट व्हावा म्हणून हामानने, आणि ठरविण्यात आलं की अमुक दिवशी यहुदी लोकांचा नायनाट म्हणजे यहुदी लोकांना मारूनच टाकायचं, पृथ्वीवरून त्याला नष्ट करायचं. हे कारस्थान कोणी रचलं? हामानने. त्यावेळी यहुदी लोक 127 प्रांतामध्ये राहत होते आणि 127 प्रांतात राहणारे या यहुदी लोकांचा नाश करावा हे कारस्थान हामानने रचलं, कट रचला आणि अमुक दिवशी या संपूर्ण यहुदी लोकांना मारून टाकायचं. ही गोष्ट यहुदी लोकांपर्यंत पोचली
आकांत निर्माण झाला, आक्रोश निर्माण झाला, कारण ते लोक मरणार होते. तेव्हा एस्तरने 3 दिवस 3 रात्र उपास प्रार्थना केली. यहुदी लोकांनी मात्र अन्न पाणी सेवन केलं नाही. सर्वांनी प्रभूची आराधना केली आणि परमेश्वराने असा चमत्कार घडवला. ज्या यहुदी लोकांचा नायनाट करण्यासाठी हामानने कट कारस्थान रचलं होतं, त्या हामानलाच फाशी देण्यात आली. एस्तर 7 अध्याय. त्या हामानलाच फाशी देण्यात आली. हामानला फाशी दिली. हामान मरण पावला. हामानाच्या मुलाबालांना, कुटुंबाला पण मारून टाकण्यात आलं. पुढे मात्र या यहुदी लोकांचा नायनाट करण्यासाठी जी तारीख मात्र ठरविण्यात आली होती, त्या तारखेला यहुदी लोक उलटले आणि आपल्या शत्रू सेनाचा त्याने नाश केला. देवाने आपल्या यहुदी लोकांना सहाय्य केलं. ज्या दिवशी यहुदी लोक मरणार होते, त्या दिवशी यहुदी लोक न मरता त्यांचे शत्रू मेले. शत्रूचा नाश झाला. देवाच्या लोकांविरुद्ध कट कारस्थाने रचणारे, म्हणजे देवाच्या लोकांना जे लोक मारणार होते ते लोक त्या दिवशी मेले. पण यहुदी लोकांना काहीच झालं नाही. यहुदी लोकांपैकी एक मनुष्य सुद्धा मेला नाही. देवाने आपल्या लोकांना विजय दिला. यहुदी लोक जिंकले गेले, विजयी झाले आणि संपूर्ण शत्रू सेनाचा नाश झाला. ज्या हामाने कट रचला होता त्याला तर फाशीच देण्यात आली. पण यहुदी लोकांचं काही झालं नाही. बघा, देवाच्या लोकांच्या विरुद्ध तो उठला होता, परंतु देवाच्या लोकांचं काही नुकसान झालं नाही. पण जो उठला होता तोच अगोदरच मृत्यू पावला. तो पण मेला, त्याची मुलं बालं पण मेली. घराण्याचा त्याचा नाश झाला. त्याच्या मुलांना पण मारून टाकण्यात आलं. पण यहुदी लोकांचं काही नुकसान झालं नाही. उलट परमेश्वराने आणखीन त्यांना थोर बनवलं. आणखीन देवाने त्यांना श्रेष्ठ बनवलं. जे देवाच्या लोकांविरुद्ध जातात त्यांचं काहीच नुकसान होणार नाही. भले दुःख संकट आले तरी देव आणखीन त्यांना त्याच्यामध्ये थोर आणि महान बनवणार, श्रेष्ठ बनवणार परमेश्वर आपल्या लोकांना. पण प्रभूच्या लोकांविरुद्ध जाणाऱ्या लोकांचा प्रभू स्वतः नायनाट करणार, नाश करणार. आपण प्रभूमध्ये वाढायचं. आपले लोक त्रास देतात, छळ करतात, अपमान करतात, क्षमा करा. आपण क्षमा केली तर प्रभू शिक्षा करेल त्यांना, प्रभू दंड देईल त्यांना, प्रभू सोड उगवेल. बघा पोल काय म्हणतो, संत पोल काय म्हणत आहे पहा. तिमोथेला दुसरे पत्र 4:14. अलेक्झांद्र ताप्ताने माझे पुष्कळ वाईट केले आहे, त्याची फेड त्याच्या कृत्याबद्दल प्रभू करील. काय म्हणतो पोल? अलेक्झांद्र ताप्ताने माझे भरपूर वाईट केलेले आहे, पण त्याची फेड कोण करणार आहे? त्याच्या कृत्यासह प्रभू करील. प्रभू त्याची फेड करील. त्यांनी जसं केलेलं आहे तशा प्रकारे देव त्याची फेड करील. मला काही करायची गरज नाही, प्रभू करेल. त्याने वाईट केले, त्याचं काय करायचं ते प्रभू करेल. कारण कलसीकरास पत्र 3 अध्याय 25 वचनात, कारण अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल, यात पक्षपात होत नाही. काय सांगते वचन? जो अन्याय करणार त्याला त्या अन्यायाप्रमाणेच प्रतिफल मिळेल, यात पक्षपात भेदभाव नाही. जसं तो करेल तसंच त्याला फेडावं लागेल. अन्याय करणाऱ्याला अन्यायाबद्दल मात्र फेड करावी लागेल, त्याच्या पदरी तेच पीक पडेल. हालेलुया. जो अन्याय करतो, जो छळ करतो, जो अपमान करतो, बदनाम करतो, त्याची फेड त्याच मानाने प्रभू करेल. मात्र आपल्याला सहन करायचंय, क्षमा करायचंय आणि प्रभूमध्ये वाढतच राहायचं. प्रभूच्या सेवेमध्ये अधिकाधिक आपल्याला वाढत राहायचं. म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रगती करणार. आपल्या जीवनात आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व काही मात्र परमेश्वर आपल्याला देणार. जेव्हा आपण प्रभूमध्ये वाढणार, जेव्हा आपण प्रभूच्या वचनात आणि प्रभूच्या नियमात चालणार, तेव्हा प्रभूच्या कृपेने, अनुग्रहाने आणि सामर्थ्याने आपण भरले जाणार. आपल्याला प्रभूचं काम करत राहायचंय, प्रभूमध्ये विश्वास बनून राहायचंय, प्रभूमध्ये आपल्याला स्थिर राहायचंय. आपले मार्ग मोकळे करणारा प्रभू आहे. आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. आपल्याला सहाय्य करणारा प्रभू आहे, जो आपल्याला अनुग्रह देतो, आशीर्वाद देतो, आपली प्रगती, उन्नती करतो, ज्याच्या हातात आपलं जीवन आहे.
त्या प्रभूच्या योजनेनुसार आणि नियमानुसार आपण चालले पाहिजे, म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. पृष्ठांचे कृत्य 12 अध्याय. हेरोदाने याकोबाला तलवारीने मारले, याकोबाचा वध केला. पण पेत्राला काय केले त्याने पेत्राला तुरुंगात टाकले. याकोबाचा वध केला, याकोब रक्तसाक्षी प्रभूसाठी बनला, परंतु त्याने पेत्राला पकडून तुरुंगात टाकले. आणि मात्र पेत्र तुरुंगात होता, पेत्रावर पहारा होता, शिपाई त्याच्या भोवती होते. परंतु प्रभूने काय केलं, रात्री आपल्या दिव्य दूताला पाठवून पेत्राला तुरुंगातून काढून आणले. कोणालाच काही कळालं नाही. पेत्र तुरुंगातून बाहेर पडला, कार्यासाठी मोकला. पण हा जो हेरोद होता त्याचं काय झालं बघा. हेरोदाने म्हटलं पेत्र सापडला तर त्याला मारून टाका. प्रभूच्या लोकांविरुद्ध उठणारा हा हेरोद राजा, ज्याने याकोबाला मारून टाकले, पेत्राला पकडले होते, पण प्रभूने पेत्रालाही सोडवले. हा हेरोद म्हणत आहे की पेत्र सापडल्यावर त्याला मारून टाकायचं. प्रभूच्या लोकांना तो त्रास देत होता. पुढे वचन सांगते, प्रेषित 12 अध्याय 20 ते 23. हा हेरोद किडे पडून मेला. किडे पडून भाषण करत होता, भाषण त्याचे चालू होते आणि अचानक ताबडतोब किडे पडले. देवदूताने त्याच्यावर असा प्रहार केला की किडे पडून ताबडतोब तो मेला. देवाच्या लोकांना छलणारा, देवाच्या लोकांना मारहाण करणारा जागेतच किडे पडून मेला. देवाच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि किडे पडून मात्र तो मेला. देवाच्या लोकांना छलणाऱ्यांना, देवाच्या लोकांना त्रास देणाऱ्यांना देव स्वतः शिक्षा करेल. देव पिता स्वतः त्यांना दंड देईल. म्हणून प्रभूच्या लोकांविरुद्ध जाऊ नका. जे लोक प्रभूचे चांगले योजितील, बायबल सांगते त्याचं चांगलं होईल, पण जे प्रभूच्या लोकांचे वाईट योजितील त्यांचं वाईट होईल. मग प्रभूच्या लोकांना साथ दिल्याने उलट चांगलं आपलं होणार. जर त्यांना मदत करत आहोत, त्यांना साथ देत आहोत, तर उलट आपलं चांगलं होणार. पण प्रभूच्या लोकांना आपण मात्र त्रास दिला, त्यांचं वाईट योजिलं, तर आपलं वाईट होणार. म्हणून चांगलं करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार जर आपण चांगलं करणार तर. पुढे वचन काय सांगते पहा, तेसनीकरास दुसरे पत्र 1 अध्यायामध्ये 3 ते 8 वचनापर्यंत. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, संत पौल म्हणतो की मात्र प्रभूमध्ये तुम्ही टिकून स्थिर आहात. प्रभूच्या राज्याला तुम्ही दुःख सोसल्यामुळे प्रभूच्या राज्याला तुम्ही योग्य ठरला आहात. प्रभूची सेवा तुम्ही करत आहात आणि प्रभूच्या राज्याला तुम्ही योग्य ठरला आहात. तर आता पुढे काय म्हणतो पहा संत पौल 6 पासून, तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. काय म्हणतो पौल, तुम्ही प्रभूच्या राज्यासाठी दुःख सोसता, तुम्ही देवाच्या राज्याला योग्य ठरलात. परंतु जे लोक तुमच्यावर संकटे आणतात, तुम्हाला त्रास देतात, हैराण करतात, छळ करतात, त्यांची देव संकटाने फेड करील. देव त्यांच्यावर संकट आणील आणि तुम्ही दुःख सोसल्यामुळे देव तुम्हाला विश्रांती देईल. आणि हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे की देवा आपल्या लोकांना विश्रांती देईल, आपल्या लोकांना स्वर्गाच्या राज्यात नेईल, पण संकट आणणाऱ्या लोकांची फेड देव संकटाने करेल. पुढे वाचन सांगते, कारण प्रभू येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल. तो आपल्या सामर्थ्यवान दूतासह स्वर्गातून अग्नी ज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाही व आपल्या प्रभू येशूची स्वतः मानित नाही, त्यांचा तो सूड उगवील. हे वचन प्रभू हे कधी घडेल, जेव्हा प्रभू येशू येईल तेव्हा प्रभूच्या लोकांना त्रास देणारे, छळ करणारे यांचा प्रभू नायनाट करील. तो अग्नी ज्वालेसह प्रगट होईल. प्रभूला न मानणारे, प्रभूच्या विरुद्धात जाणारे या सर्वांचा प्रभू सूड उगवील. पण आपल्या लोकांना प्रभू विश्रांती देईल, स्वर्गात नेईल, त्यांच्या जीवनात शांती आणेल. म्हणजे आपण दुःख सोसतो, आपलं काही वाईट नाही, उलट आपलं चांगलं होईल, आपण देवाच्या राज्यात जातील, आपण देवाच्या राज्याला योग्य ठरले जातील. पण आपल्यावर संकट आणणाऱ्यांचे फेड देव पिता संकटाने करील, त्यांचा नायनाट करील, त्यांचा सूड उगवील. म्हणून आपल्याला प्रभूमध्ये
बोलला, शांत राहा, प्रभूला धन्यवाद द्या. काय करायचं ते प्रभू करेल, प्रभू ठरवेल. प्रभूला माहिती आहे आपल्याला प्रभूमध्ये वाढायचंय, आपल्याला प्रभूच्या वचनात वाढायचंय. म्हणजे त्याद्वारे प्रभूची कृपा, प्रभूचा अनुग्रह, प्रभूचा आशीर्वाद आपल्यामध्ये उतरणार आणि प्रभूच्या अनुग्रहाने, आशीर्वादाने आपण मात्र पूर्ण रीतीने भरले जाणार. प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार. 2 इतिहासमध्ये 20 अध्याय बायबल सांगते योशपाट राजा जो यहूदाचा राजा होता, जेव्हा त्याला कळाले की मोवाबी, अमोनी आणि मौनातले लोक, अर्धे काही लोक म्हणजे 2.5 प्रांतातले लोक आपल्या एका प्रांतावर चढाई करून येण्यासाठी निघाल्या, तेव्हा योशपाट राजा घाबरला, देवपित्याला शरण केला. तो देवपित्याकडे प्रार्थना करू लागला. त्याला देवपित्याला काय म्हटलं पहा, परमेश्वर पित्याला म्हणत आहे की प्रभू, हे मोवाबी, अमोनी, हे जे लोक आहे, या लोकांना, जो इस्रायल लोकांनी या लोकांना जीवनदान दिले, यांचं भलं केलं, पण आज हेच लोक आमच्या विरुद्ध उठलेले आहेत. तर प्रभू, आम्हाला काही कळत नाही, सुचत नाही, एवढ्या मोठ्या समस्येशी सामना करण्याची आमच्यात ताकद नाही, पण आमचे डोळे मात्र प्रभू तुझ्याकडे लागलेले आहेत. तेव्हा देवपित्याचा आत्मा यहजियल याच्यामध्ये आला आणि त्याने म्हटलं, भिवू नका, युद्ध तुमचे नाही, युद्ध देवपित्याचे. देवपिता तुमच्या वतीने लढाई करेल. तेव्हा देवपित्याने शत्रू सेनाभोवती डब्बा धरवणारे बसवले. देवपित्याने शत्रू सेनेचा असा मोड केला की शत्रूच लोक, तेच लोक एकमेकाला मारू लागले, आपल्या स्वतःवरच तलवार चालू लागले, तेच लोक एकमेकाला मारू लागले आणि अशा प्रकारे शत्रूचा नायनाट झाला, शत्रू नष्ट झाले आणि यहुदी लोकांचा विजय झाला. विजय पण झाला, धन संपत्ती पण त्यांना सापडली. आणि ही गोष्ट ऐकून आसपासच्या प्रांतातल्या, देशातल्या, नगरातल्या सर्व लोकांना परमेश्वर पित्याचा धाक वाटू लागला, कारण देवपित्याने आपल्या लोकांसाठी मोठा पराक्रम केला होता. प्रभूच्या लोकांना त्रास देण्यासाठी उठलेल्या या लोकांना प्रभूने नष्ट केले, त्यांची प्रेते पडली. वचन सांगते की पुढे काय सांगते पहा, 2 इतिहास 32 अध्याय. अशुराचा राजा सनहेरीब यरूशलेमेच्या यहुदी लोकांवर चाल करून येण्यास निघाला होता. संपूर्ण यहुदी लोकांचा नाश त्याला करायचा होता, यहुदी लोकांवर त्याला विजय मिळवायचा होता. परमेश्वर यशया संदेष्टाने इचका राजाने देवाकडे प्रार्थना केली. तेव्हा देवपित्याने आपल्या दिव्य दूताला पाठवलं. या देवदूताने सनहेरीब राजाची सेना एका रात्रीत 1,85,000 सैनिकांची कत्तल एका रात्रीमध्ये केली. लोक सकाळी उठून पाहतात तर काही प्रेतेच प्रेते पडालेली आहेत. हा अशुराचा राजा सनहेरीब घाबरला, आपल्या देशी पलत सुटला. तेव्हा त्याच्याच मुलाने त्याचा वध केला. सैन्याचा पण नाश, तोही मृत्यू पावला, पण देवाच्या लोकांचं काही नुकसान झालं नाही. प्रभूच्या लोकांच्या विरुद्ध उठणाऱ्या लोकांचा प्रभू स्वतः सूड उगवील. म्हणून प्रभूच्या लोकांच्या विरुद्ध जाऊ नका. जकर्या 14:12-15 यरूशलेमेबरोबर लढाई करणारे, प्रभूच्या लोकांविरुद्ध उठणारे, यांना प्रभू मात्र त्यांचं मांस झिजून जाईल, त्यांचं शरीर सडेल, मांस सडेल, आपल्या पायावर पण ते नीट उभे राहणार नाही. पूर्ण देवपिता त्यांचा नायनाट करेल, त्यांचा नाश करेल. प्रभूच्या लोकांच्या विरुद्ध उठणाऱ्या लोकांना प्रभू नष्ट करेल, कारण प्रभूचे लोक प्रभूचे आहेत, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी प्रभूची आहे. आणि भले त्यांच्या जीवनात दुःख संकट आले, ते सहन करत राहणार, तितके महान बनणार. पण प्रभूच्या लोकांना त्रास देणाऱ्यांना प्रभू सोडणार नाही, प्रभू त्यांचं सूड उगवील. म्हणून प्रभूचे जे लोक आहेत, पवित्र जन आहेत, प्रभूचे सेवा करणारे आहेत, त्यांच्या विरोधात जाऊ नका, त्यांची निंदा करू नका, त्यांचे वाईट योजू नका, नाहीतर वाईट व्हायला सुरुवात होईल. परमेश्वराचा क्रोध भडकेल, देवाचा क्रोध भडकेल आणि देवाच्या क्रोधापुढे कोणाचाच टिकाव लागणार नाही, कारण देवाच्या क्रोधाला कोणी शांत करू शकणार नाही. हालेलुया. आपल्याला देवाचं भय बाळगायचं आहे, प्रभूचे नियम पाळायचे आहेत, पवित्र जनांना मदत करायची आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. म्हणजे प्रभूच्या कृपेने, प्रभूच्या अनुग्रहाने आपण सर्वजण भरले जातील. परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनात असेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.